तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी संदीप तुमचं माझ्या या मराठी श्रीराम मंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या ठरलं तर मग मालिकेमध्ये अर्जुनने एवढी धमाल केली आणि त्याने मधुभाऊंना औषध घ्यायला भाग पाडलंच. आणि शिवाय मित्रांनो, आज प्रियाने एक नवीन प्लॅन केला आहे आणि तो प्लॅन तिच्या अंगलट येईल हे मला तर नक्की वाटतंय. पण तिने असा कोणता प्लॅन केला आहे आणि अर्जुन नक्की काय केलं मधुभाऊंसाठी, आजच्या भागात बघूया. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर आजचा भाग सुरू करूया. तर मित्रांनो, काल आपण बघितलं होतं की मधुभाऊ बिलकुल औषध घ्यायला तयार नसतात. मात्र अर्जुन कॉमेंट्री करत असतो, लाईव्ह कॉमेंट्री, की लवकर या फ्री कॅम्प आहे, तुमची तपासणी करून घ्या, फुकट औषध घेऊन जा, असं तो म्हणत असतो. आणि सगळे चाळीले लोक तिथे आलेले असतात तपासणी करण्यासाठी. मात्र मधुभाऊ काय घराच्या बाहेर येत नसतात. मग अर्जुनने इशारा करून वॉर्ड बॉयला सांगितलं असतं की मधुभाऊंना बाहेर घेऊन या. मग ते वॉर्ड बॉय चक्क पकडून मधुभाऊंना बाहेर आणतात आणि त्या पलंगावर झोपवतात. मग अर्जुन पुन्हा कॉमेडी करतो, चला वयस्कर हट्टी पेशंट जे पण घरच्यांचं ऐकत नसतील त्यांना औषध घ्यायची नाही आहेत आणि ते डॉक्टरकडे जायला घाबरतात, त्यांनी जरूर या, इथे फ्री कॅम्प चालू आहे, तुम्ही पटकन औषध घ्या आणि राग चिडचिड मात्र करू नका, तुमच्या घरच्यांना खूप त्रास होतो, असं म्हणत तो सायलीकडे बघतो आणि सायली त्याला छानशी स्माईल देते. आता अर्जुनही खुश होतो आणखी, कारण त्याला सायलीकडनं स्माईल भेटली. तो आणखी जोशात कॉमेडी करायला लागतो की लवकर या. आणि मग डॉक्टर मधुभाऊंना चेक करतात आणि ते इतके म्हणतात, अरे बापरे, 101 ताप. म्हणजे कुसुम त्याला ओढू लागतात, इतक्या वेळ तुम्ही काय फ्री कॅम्पची वाट पाहत होतात काय? हे ऐकतात कुसुम तर थोडी नरम येते, म्हणते नाही हो, आम्ही डॉक्टरकडे चाललोच होतो, तेवढ्यात हा फ्री कॅम्प आला म्हणून बरं झालं. डॉक्टर म्हणा ठीक आहे, काही काळजी करू नका, यांना मी गोळ्या औषध देतो, यांना व्हायरल झालं आहे. मग ते मधुभाऊंसाठी गोळ्या देतात. 3 गोळ्या, म्हणजे 3 वेळेस ह्या गोळ्या आहेत, ह्या घ्यायच्या, पण पहिला डोस तुम्ही माझ्यासमोरच घ्या, असं म्हणून ते मधुभाऊंना गोळ्या द्यायला लागतात. मात्र मधु इतके चिडले असतात की ते डॉक्टरांच्या हाताला जोराचा झटका मारतात, ते गोळ्या उडून पडतात. मग इकडे सायली आणि कुसुमताई पण थोडं नरमतात की हे काय करू राहिले मधुभाऊ. मात्र अर्जुनला कळतं की मधुभाऊ फार चिडलेले आहेत. तो इशाराने सायलीला म्हणतो, शांत राहा, मी बघतो काय करायचं ते. मग तो म्हणतो ठीक आहे, होतं तापामध्ये, असं होतं कधी चुकून इकडे हात लागतो, पण काळजी करू नका. मग कुसुमताईच म्हणते, डॉक्टर आमच्या मधुभाऊंना गोळ्या घ्यायला आवडत नाही. मग अर्जुन म्हणतो, वा, गोळ्या घ्यायला नसलं आवडत, आमच्याकडे दुसरं औषध आहे, इंजेक्शनचं नाव तर मित्रांनो, मधुभाऊ तर लहान मुलांसारखे घालू लागतात, नको इंजेक्शन असं म्हणतात ते. मात्र डॉक्टर आणि त्यांचे वॉर्ड बॉय त्यांना पकडतात आणि जोरात इंजेक्शन देतात आणि लिटरली मधुभाऊ असे ओरडतात मित्रांनो. तेव्हा फार मजा आली हा सीन बघायला. मग मात्र मधुभाऊ जाम चिडतात आणि तिथून म्हणतात, बस आता मला काय गोळ्या औषध घ्यायचं नाही, मी चाललो घरामध्ये. आणि ते घरामध्ये निघून जातात. आणि घरामध्ये आल्या कुसुमताई आणि सायलीला जोरात ओरडायला लागतात, ह्या बघितला का हा अर्जुन सुभेदार, ह्या अर्जुन सुभेदारामुळेच मला त्रास होतोय, मी कुठल्याही गोळ्या औषध घेणार नाही, माझं जे व्हायचं ते होऊ दे. इतका श्रीमंतीचा माज झाला बघा याने फ्री कॅम्प लगे अरेंज केला. फ्री कॅम्प का फुकटात अरेंज होतो का? आणि आपले चाळीतली माणसं बघा, ते गोळ्याला जसे मुंगळे चिटकतात ना, तशी येऊन चिटकली तिथे. त्यांना त्यांच्यासाठी करू दे, काय फ्री कॅम्प असेल ते असेल. कुसुम म्हणते, मधुभाऊ शांत व्हा, त्याने तुमच्यासाठीच कॅम्प अरेंज केलाय. हे ऐकतात मधुभाऊ आणखी चिडतात, काय म्हणतेस तू, माझ्यासाठी केला त्याने? मग कुसुमताई थोडे शब्द बदलते, ते म्हणजे तुमच्यासाठी नाही हो, हा फक्त योगा आहे की तुम्ही आजारी पडलात आणि तरी फ्री कॅम्प आयोजित केलाय, करू दे ना त्याला, त्याचं काय करायचं ते. मात्र मधुभाऊ फार चिडलेले असतात, म्हणून कुसुमताई सुद्धा ऍक्टिंग करायला लागते. तुम्ही ते हा बरोबर नाही केलं अर्जुनने, हे सगळं चुकीचं आहे, असं फ्री कॅम्पवर कोणी आयोजित करते का, मी जाऊन त्याला छापते. सायलीकडे कुसुमताई शांत राहा. मात्र कुसुमताई बाहेर येते. बाहेर मित्रांनो, सगळे चाळीतले लोक अर्जुनचे आभार व्यक्त करत असतात. ते म्हणत असतात की आम्हाला बऱ्याच दिवसापासून हे होत होतं, ते होत होतं, आम्हाला डॉक्टरकडे जायचं होतं, पण खूप फी होती म्हणून आम्हाला जमत नव्हतं, तुमच्यामुळे आज सगळं शक्य झालं आहे आणि खरंच तुमच्यासारखा जग आम्हाला भेटला, आम्ही खूप धन्य झालो आहे. हे ऐकतात सायली पण खूप आनंदित होते आणि कुसुमताईसुद्धा अर्जुनला थँक्यू म्हणते. मग मित्रांनो, इकडे मात्र सुभेदारांच्या घरी काय होतं मित्रांनो, ती चाबरी प्रिय आणि कल्पना भाजी निवडत बसली असतात. तेवढ्याच चैतन्य वरनं खाली येतो आणि कल्पना त्याला विचारते, अरे अर्जुन कुठे गेला? तो त्याला सांगतो, अगं आमच्याकडे नवीन केसेस आल्या आहेत ना, आणि खूप महत्त्वाची केस आहे म्हणून अर्जुन ना ऑफिसमध्ये गेलाय, मी मात्र काही दुसऱ्या कामासाठी चाललोय, हे फाईल विसरली होती घरी म्हणून. मग ती म्हणते ठीक आहे जा, पण निवांत जा. मग तो पुढे जातो आणि मग कल्पना आठवतं, अरे डब्बा, ती आवाजच चैतन्य पण चैतन्य मात्र निघून जातो. मग ती ह्या प्रियाला सांगते की प्रिया, तू एक काम करशील का बाळा, तू ना ह्या ऑफिसमध्ये डब्बा देऊन दे जेवणाचा, ते उपाशी राहतील नाही तर ते. ती नाटक करते, ती म्हणते हो मामी.
मी डबा नेऊन देते, तू अगदी काळजी करू नकोस. मग कल्पना म्हणते ठीक आहे, मी माझ्या रूममध्ये जाते, तू डबा नेऊन दे. मग ती प्रिया डबा घेते आणि म्हणते मला यांनी पार नोकर करून ठेवलं आहे, पण ठीक आहे तर जावंच लागेल. म्हणून ती बाहेरून बघते तर चैतन्य मात्र दारात म्हणजे गेटमध्ये उभा असतो आणि तो अर्जुनशी फोनवर बोलत असतो. मित्रांनो, तो अर्जुनला विचारत असतो, अरे अर्जुन काय झालं, तू गेला तिकडे, सायलीने भेटली का, दिसली का वगैरे वगैरे. मग अर्जुन त्याला सगळं घडलं सांगतो. अरे सायली मला भेटली, म्हणजे आपण तुमचं बोलणं झालं नाही, आता ते दिसली, ती हसली माझ्याकडे बघून, आणि मधभाऊ आजारी होते यार, ते डॉक्टरकडे जायलाच तयार नव्हते कुसुमताईचं, आणि सायली काही ऐकतं सायलीचं ते. मी मात्र काय केलं, मग मी चाळीतल्या लोकांसाठी मधुभाऊंसाठी फ्री मेडिकल कॅम्प अरेंज केलं आणि त्यांना गोळ्या औषध घ्यायला भाग पाडलं. तेव्हा मलाही बरं वाटलं. चैतन्य म्हणतो, वा अर्जुन यार, म्हणजे मी तुला फरून सॅल्यूट करतो, क्या बात आहे अर्जुन, म्हणजे तू शेवटी सायली वहिनी आणि मधुभाऊंसाठी काहीतरी करतोयस, हे ऐकून मलाही बरं वाटलं. आणि मित्रांनो, हे सगळं ती चाबी प्रिया मागून ऐकत असते, कारण तिने बघितलं असतं की चैतन्य तर घाईघाईत निघाला होता, तो इथेच थांबला गेटमध्ये, तो पुन्हा कोणाशी बोलतोय म्हणून त्याच्या मागे येऊन थांबले असते. पण तिला अंदाज येतो की आता चैतन्याचं बोलणं संपणार आहे. ती लगेच मागे दारामात जाते आणि तिकडनं त्याला आवाज येते, असं दाखवते की मी खूप लांब होतो तुझ्यासाठी. आणि मग ते म्हणते, चैतन्य अरे तू डबा विसरलास ना. मग त्याला डबा आणून देते. मग चैतन्य म्हणतो थँक्यू, हे कल्पना मावशीला सांग. आजची मजा ते मित्रांनो, ते प्रियाचा चेहरा पडतो ना. मग आता प्रिया विचार करते, हा अर्जुन एवढं झालं तरी पण सायली आणि मधुभाऊंच्याच मागे आहे, काही ना काही करावंच लागेल. मग ती घरात विचार करायला लागते काय करावं, आणि तिच्या डोक्यात एक घराडी कल्पना येते. मित्रांनो, ती स्वतःलाच तारीफ करून घेते, वा प्रिया तू किती हुशार आहेस, तुझा मेंदू म्हणजे आयडियाची फॅक्टरी आहे. ती लगेच फोन काढते आणि कोणातरी फोन मिळवते आणि म्हणते मला एक चाकू ऑर्डर करायचा आहे आणि तो ना गिफ्ट रॅप करून टाका, पण त्याच्यावर टू आणि फ्रॉम म्हणजे कोणी पाठवला कोणी पाठवला काहीच लिहू नका, आणि मला आजच्या आज तो चाकू पाहिजे. मित्रांनो, याचा काहीतरी जबरदस्त प्लॅन दिसतोय. बघूया तिने पुढे काय केलं ते. आता पुन्हा जाऊ आपण कुसुमताईच्या घरी मात्र मधुभाऊंचा ताप उतरला असतो. सायली म्हणते, बघा मधुभाऊ, तुमचं इंजेक्शन घेतलं ना, ते तुमचा ताप उतरलाय, आता तुम्ही छानपैकी राहू शकाल. लगेच कुसुमताई त्यांना छेडते, हां आता ओढबिडू नका. मग मधुभाऊ चिडतात, काय म्हणतेस तू. ते म्हणते काही नाही, तुम्ही शांत राहा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. मग मधुभाऊ आणखी चिडतात, हे काय इंजेक्शन दिलं, तर डॉक्टरने एवढं मोठं इंजेक्शन दिलं मला. त्या अर्जुन सुभेदाराने सांगितलं असेल की एवढं मोठं इंजेक्शन दे मला. मग सायली त्यांना समजावून सांगते, अहो मधुभाऊ, डॉक्टर उगाच कशाला इंजेक्शन देतील, ते पेशंटचं तब्येत बघतात, त्यांना ज्या हव्या असतील त्या गोळ्या औषधं इंजेक्शन देतात, ते उगाच अर्जुन सरांचं काय ऐकतील. मग मात्र मधुभाऊ काय ऐकायला तयार नसतात. ते मात्र अर्जुन एवढं तोंडसुख घेतात, त्याला वाटेल ते बोलतात. मग मात्र सायली कुसुमताई एक मिनिट बघतात आणि शांत बसतात. आणि तिकडे मित्रांनो, अर्जुन सुभेदारांच्या घरी तो माणूस डेरिव्हरी बॉय तो चाकू घेऊन येतो. तो प्रिया त्याला म्हणतो, तू जा. आणि ते अरे कुठे चाललंस. त्याला वाटतं मलाच बोलतीये. तो मागेवरून थांबतो. ती त्याला म्हणते, तू जा. आणि हे मुद्दाम ऍक्टिंग करते, अरे कुठे चालला, काय आणून दिलंस तुम्हाला, हे काय आणून दिलं. म्हणून ती बॉक्स खोलते, चाकू असतो. ती चाकू पण फार खुश होते. पण ती बघते की मागून कुठेच नाही आलं. ती म्हणते, कुठे गेले सगळे. ती पूर्ण घरातून मोठे आवाज यायला लागतं. पूर्ण जी कल्पना, मी काका मामा काय जे असेल ते सगळ्या बोलवते ती घरात. ती म्हणते, बघा हा चाकू कोणतरी आणून दिलं मला. अश्विन विचारतो, हे काय, कुठे आणून दिलं. ते म्हणते, अरे मला माहित नाही, कोणीतरी एक आणून दिलं. प्रथा म्हणतो, ठीक आहे, ती कोणीतरी आणून दिलं असेल, पण चाकू. ती अस्मिता घाबरते. मग प्रिया करते, नाटक करते. ती म्हणते, मला वाटतं महिपतने काल म्हणजे आज सकाळी लेटर पाठवलं होतं, पेढे पाठवलं होते, तो एवढा थांबणार नाही, तो एक गुंडा आहे ना, मग त्याने आपल्याला घाबरण्यासाठी चाकू पाठवला आहे. मग ती एडी अस्मिता घाबरते, ते आपल्याला मारून टाकेल का तो. प्रथा म्हणतो, अगं वेडीस का अस्मिता, असं कसं करेल तो, एकदमच मला नाही वाटत हा त्यांनी पाठवला म्हणून. आणि त्यांनी पाठवून कशावरून, ह्याच्यावर का नाव गाव आहे कोणाचं. प्रियाला वाटतं की आपला प्लॅन फसणार आहे. मग तीच उगाच नाटक करते, मामा तुम्हाला कळतंय का, तो एक नावाजाला गुंड आहे आणि त्यांनी सकाळी पत्र पाठवलं, ते पेढे पाठवले, मग त्याने आपला घाबरण्यासाठी आता हा चाकू पाठवला. मग मात्र पूर्णाची टेन्शनमध्ये येते. ती म्हणते, अरे देवा, हे काय चाललं घरामध्ये, म्हणून ती चक्रून पडायला लागते. मग विमलताई तिला सांभाळते. तर मित्रांनो, हे तिने काय केलं माहिती आहे का, तिला वाटतं अर्जुन पुन्हा सायलीमध्ये गुंतत चालला आहे आणि त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी तिने हा सगळा प्लॅन केला आहे. पण मला वाटतं हा प्लॅन तिच्या अंगलट येईल, कारण अर्जुन आपल्याला माहिती आहे का तापड स्वभावाचा आहे. तो महिपतच्या घरी उद्या जाणार, उद्या भागामध्ये तो महिपतच्या घरी जाणार, त्याला जाब विचारणार आणि महिपत त्याला बोलून टाकेल की मी फक्त पत्र आणि पेढे तुझ्या घरी पाठवले होते, मी काही चाकूरी पाठवलं नाही आहे. मग अर्जुनला क्लिक होईल की हे आयडिया नक्की प्रियाची असेल. मग माझ्या येईल उद्या भाग बघायला.
तर उद्या भाग बघण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, तुम्हाला काय चुकीचं काय बरं वाटलं ते कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये.